नाही. आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे. आपल्यासोबत सध्या उज्ज्वला आहेत पुण्यावरनं. बोला उज्ज्वला, प्रश्न विचारा. बोला. माझी म्हणजे खूप वर्ष झालेले. माझं नाव उज्ज्वला साबळे आहे. तर मी खूप वर्ष झाले भाड्याच्या खोलीत राहते. माझी 2 मुलं आहेत आणि मला खूप म्हणजे त्रास होत आहे. घरातून कधी खूप होत आहे ते. आणि सर आम्हाला कधी हा प्रश्न, तुमचा बेडरूम कुठल्या दिशेला आहे? बेडरूम आमचं मधल्या खोलीत आहे. पण म्हणजे दिशा तुम्हाला सांगता येईल? आग्नेय, पूर्व, नैऋत्य, ईशान्य वगैरे? इकडं दिसेल म्हणजे इकडचं तोंड आपलं. सूर्य कुठं उभं बर त्या बाजूला आहे. बर. आणि घरामध्ये कटकटी होतात आणि तुमचं स्वतःचं घर कधी होईल असं तुमचं म्हणणं आहे? ठीक आहे. प्रश्न खूप छान आहे. बऱ्याच लोकांना स्वतःच्या घराबद्दल अपेक्षा असते. यावरती खूप छानसा उपाय आहे, तो करून बघायला हरकत नाही. कोरफडीचं पान घ्यायचं. मी पुन्हा म्हणतो बरं का, खर्च आहे, वेळ जाणार आहे, नुकसान नाही, मग करून बघायला काय हरकत. तर मग कोरफडीचं पान घ्यायचं. शनिवारी रात्री 12 वाजता रद्दी कागदावरती ते ठेवायचं. त्याला हळदी कुंकू व्हायचं, दिवा उदबत्ती दाखवायची, हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची की माझं घर लवकरात लवकर होऊ दे. दुसऱ्या दिवशी त्याच रद्दी कागदात ती कोरफड गुंडाळायची आणि कचरा कुंडीत नेऊन टाकायची. असं 3 शनिवार करायचं. 8 महिन्यात ताईंनी मला जरूर अनुभव कळवावा. खूप चांगला अनुभव येईल. याशिवाय माझं आनंदी वास्तू जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये विश्वकर्मा चालीसा नावाचा चालीसा आहे. आपल्या पूजेमध्ये बुधवारी वाटीमध्ये त्यांनी एक सुपारी ठेवावी, विश्वकर्मा समजून तिची पूजा करावी आणि विश्वकर्मा चालीसा रोज 1 वेळा वाचावा. 2-3 मिनिटाच्या वर वेळ जात नाही. नको त्या टीव्ही सिरियल पाहण्यात आपण एवढा वेळ घालवतो. तर 2-3 मिनिटाच्या त्या याने खूप चांगला अनुभव येईल आणि विश्वकर्माजींची कृपा होईल. यासाठी आणखीन काही म्हणून ते विश्वकर्मा यंत्र त्यांच्या पूजेत ठेवू शकतात. हे यंत्र कुठेही मार्केटमध्ये मिळतं, पूजेच्या दुकानामध्ये मिळतं. तर तेही प्रयोग करून पाहू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, घरामध्ये जे कटकटी होतात यावर एक छानसा उपाय त्यांनी करून पाहावा. तो म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये एक लाल रंगाचा बल्ब टांगून ठेवावा. आग्नेय कोपऱ्यात लाल रंगाचा बल्ब टांगून ठेवावा. तर तेही शक्य नसेल तर पूर्व भिंतीला 1 फूट बाय 1 फूट चौकोनी लाल रंगाचा गोटीव कागद चिकटवावा. ठीक आहे. तेही शक्य नसेल तर छोट्या वाटीमध्ये खडे मीठ, कोळसा, लोखंड आणि तांब्याचे तुकडे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर पाणी ओतायचं आणि तांब्याच्या किंवा काशाच्या वाटीमध्ये आग्नेय कोपऱ्यात ठेवायचं. कारण हे दुसऱ्याचं घर आहे, भाड्याचे, म्हणून त्यांना तिथे काही पुरता येणार नाही, म्हणून हे करू शकतात. मिठाच्या पाण्याने सुद्धा फरशा पुसल्या की घरातल्या कटकटी कमी होतात. साधे सोपे उपाय, बिनखर्चिक उपाय, न वेळ जाणारे उपाय. नक्कीच आपण हे उपाय आणि वास्तुशास्त्र आणि प्रेम या विषयावर चर्चा करतोय. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे पुढे, परंतु महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि प्रेम या विषयावर आपण चर्चा करतोय. सर, पुण्यावरून आपल्याला फोन आला आहे. कृतिका आहेत आपल्यासोबत सध्या. बोला, तुमचा प्रश्न विचारा. त्यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. आपण प्रेमाबद्दल बोलतोय. आता मुली लहान या तरुण वयातल्या मुलं किंवा मुली अगदी कॉलेज गोईंग जे असतात ती जायला लागली कॉलेजमध्ये की एक आई वडिलांना एक स्वाभाविक टेन्शन येतं की आपली मुलगी किंवा मुलगा चुकीच्या संगतीत नाही येत ना, काही प्रेम प्रकरण होत नाहीयेत ना. तर अशा वेळेला वास्तुरचने जर का आपण बघितलं तर त्याप्रमाणे या प्रेम प्रकरणांवरती काही बाधा किंवा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स हे येऊ शकतात का? आधी खूप उदाहरणं जेव्हा मी वास्तू व्हिजिट करतो ना, वास्तुशास्त्र हा विषय ना खूप अभ्यासनीय आहे. आजकाल काय करतात मंडळी, पुस्तकं वाचतात आणि वास्तुतज्ञ होतात. इतकं सोपं काम नाहीये. हजारो वास्तूंचं परीक्षण निरीक्षण करून अनुमान आखाडे आणि जुन्या ग्रंथांचा आधार या सगळ्या गोष्टींचं परिपाक म्हणजे वास्तुशास्त्र. कोणत्याही गोष्टीवरती ठामपणे पोहोचताना आधी त्यामागं 100 वास्तू चेक केलेल्या असतात. एक साधंसं उदाहरण सांगतो की पुण्याजवळच्या एका गावामध्ये करोडपती एक माणूस आहे आणि सगळी सत्य घटना सांगतो मी, काही काल्पनिक नाही, हे माझ्या समोरच्या घडणाऱ्या रोजच्या घटना आहेत. आणि त्या करोडपती माणसाची जी मुलगी होती, एकुलती एक मुलगी, तिचं त्या ड्रायव्हर बरोबर प्रेम प्रकरण जमलं. त्यांच्याकडे असलेल्या जे काही ड्रायव्हर होते, 2-4 ड्रायव्हर, त्यातल्या ड्रायव्हर प्रेम प्रकरण. आता ड्रायव्हरच्या मनात काय होतं माहित नाही, त्याला त्या संपत्तीवर डोळा होता का खरंच तिच्यावर हा भाग आला एकदा. पण एवढ्या चांगल्या घरातली मुलगी जी करोडो रुपयामध्ये खेळली ती त्या ड्रायव्हरच्या प्रेमात पडली आणि तुला आश्चर्य वाटेल अनुश्री, ती त्याच्याबरोबर निघून गेली. अरे बापरे. ह्यांना काय वाटलं असेल की नंतर वडील ऍक्सेप्ट करतील, पण वडिलांनी ते ऍक्सेप्टच केलं नाही. ती मुलगी आता लोकांच्या दारामध्ये भांडी घासायला जाते, म्हणजे अशी परिस्थिती आहे. तिला मूल झाले आणि पुन्हा म्हणजे वांदे चालू झाले. मग आता ह्याच्यावर आपण ह्या वास्तूचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा काय लक्षात आलं,
हा एक मुद्दा. तुला आणखीन एक गंमतशीर उदाहरण सांगतो, तुला पटणार नाही. एका घरात 2 बायका कधीही म्हणजे सवती नांदत नाहीत असं म्हणतात, पण मी असं पाहिलंय एका घरात एका माणसाबरोबर एका स्त्रीने विवाह केलाय, प्रेमविवाह केलाय, नंतर तिच्या मैत्रिणी बरोबर हिनीच पुन्हा दुसऱ्यांदा विवाह करून दिलाय आणि परत दुसरीच्या मैत्रिणीने तिसऱ्या मैत्रिणीबरोबर विवाह करून दिलाय. पहिली पत्नी साधारण 40ची आणि शेवटची पत्नी साधारण 25-26 वर्षाची. आणि सगळ्या माझ्या समोर उदाहरण आहे, मला कोणी म्हणलं तर मी नेऊन दाखवीन, माझ्याकडे उदाहरण आहे ते. मग हे का बरं, म्हणजे 3 स्त्रिया ज्या घरात एखाद दुसरी स्त्री एकमेकीशी म्हणजे सवती राहू शकत नाही, तर 3 स्त्रिया आनंदाने कशा राहू शकतात, याचाही काहीतरी वास्तुशास्त्री गाव आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की वास्तुशास्त्राप्रमाणे तशी रचना करून 3 लग्न म्हणजे आहे त्या पत्नीला सुखी ठेवावं, हा एक मुद्दा आहे. आणि ह्या मुलं मुलींची जी प्रकरणं तू जो विषय काढला, यामागे सगळ्यात मोठी गंमत आहे की ज्या मुली नैऋत्य कोपऱ्यामध्ये शयन करतात, ज्यांच्या घराचे मुख ही दक्षिणाभिमुख आहेत, ज्यांचे वायव्य कोपरे कट आहेत. म्हणजे आम्ही एखाद्या वास्तूमध्ये गेलो आणि वायव्य कोपरा कट पाहिला, त्या घरात मुलं नसली म्हणजे दिसत नसली, तरी आम्ही त्यांना सांगतो की का हो, घरामध्ये मुलं थोडी उच्छृंखल वागतायत का, तरुण मुलं मुली थोडीशी वाह्यासारखी करतायत का, तर ते लगेच म्हणतात हो बरोबर आहे. म्हणजे अनेक वर्षांचा अभ्यासाचा परिपाक आहे की वायव्य कोपरा जर कट असेल, वायव्य कोपऱ्यात जर मुलांचं शयन नसेल, नैऋत्य कोपऱ्यात असेल, दक्षिणाभिमुख दरवाजे असतील, तर त्या घरातली मुलं थोडीशी गडबड करतात. आणि माझी एक विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आपण हे जे ठोकताळे सांगतोय याची पूर्ण शहानिशा केली पाहिजे. नाहीतर हे जे सांगतोय म्हणून तुम्ही तुमच्या घरातले ते जर वायव्याला बेडरूम आणि दक्षिणेला दरवाजा आहे, तर घरात तुमच्या तरुण मुलगी असेल तर लगेच तुम्ही तिच्या मग काठी घेऊन उभं राहायचं नाही, त्या बिचारीचं नाही तर जगणं पण अवघड करून ठेवा. म्हणजे काळजी घ्यायची आहे, काळजी करत बसायची नाही आणि उगाच साप समजून भुई धोपटायची नाही, काळजी घ्यायची. तुमच्या पुस्तकाचं नाव आनंदी वास्तू आहे. वास्तूबद्दल तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह बोलता, आनंदी वास्तू असणं हे महत्वाचं असं म्हणता. तर मला तुम्हाला इथे हे विचारायचं आहे की आनंदी वास्तू तुमची असण्यामुळे तुमच्या जीवनावर त्याचा पॉझिटिव्हली कसा परिणाम होतो? 100% परिणाम होतो. जसं मी मगाशी तुला सांगितलं की प्रत्येक वीट वाळू ह्या प्रत्येक गोष्टी माणसाच्या जीवनावरती परिणाम करतात. वास्तूमध्ये नियमित जर एखादी स्त्री कटकट करत असेल तर त्या वास्तूला तेच ऐकण्याची सवय लागते. ज्या वास्तूमध्ये खूप प्रेम पाहायची सवय असेल तर ती वास्तू तशाच पद्धतीची एनर्जी सोडते. तुला आश्चर्य वाटेल की कोल्हापूर जवळच्या एका गावामध्ये मी व्हिजिट केली, त्या घरामध्ये सुना टिकत नाही आणि हे पूर्वापार म्हणजे जुनं घर आहे. म्हणजे त्या घरात आली की ती त्या घरातली सून एकतर आत्महत्या तरी करते, त्या पुरुषाची 3-4 तरी विवाह होतात, नाहीतर ती निघून तरी जाते, अशा बऱ्याच भानगडी होतात. तर हे का होतं, तर म्हणजेच वास्तूचा भावाशी संबंध आहे. त्याच रूम मध्ये राहिल्याने त्या स्त्रीवरती तसा परिणाम का होतो याच्यावरती संशोधनाचा विषय खरं. याच्यावरती अनुश्री परदेशातले लोक खूप जास्ती संशोधन करतात आणि आपण मात्र फक्त पिटत बसतो अंधश्रद्धा म्हणून. पण मुळामध्ये ह्या विषयाचा इतका व्यवस्थित अभ्यास चालू आहे की याच्यावरती एक ऑरा कॅमेरा नावाचा कॅमेरा काढलाय. खरं तर आपल्या मागच्या भागामध्ये महाराष्ट्र कॉलिंगच्या मागच्या भागामध्ये याबद्दल आपण विवरण केलं होतं. वास्तूमध्ये आपण फोटो पण काढू शकतो आणि ती एनर्जी चेक करू शकतो. 100% आपल्या वास्तूचा आपल्या वैवाहिक जीवनावर, प्रेम जीवनावर, नातेसंबंधावर परिणाम हा होतच असतो. बरं, पण बोलूया या विषयावरती. पुढचा फोन घेऊया. वैशाली आपल्यासोबत सध्या पुण्यावर. बोला वैशाली, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. मी माझ्या घरामध्ये सारखी किरकिर होतीये की मग लग्नामुळे होती की मुलाचं लग्न जमत नाहीये आणि फिक्स टायमिंग नाहीये त्याचं, आणि रात्रीचं 12 वाजता अचानक असं घाबरल्यासारखं होतं प्रत्येकाला झोपेतच. हे घर तुमचं स्वतःच आहे का भाड्याचं आहे? नाही, स्वतःच आहे आमचं. आणि पत्रिका ही मुलाची कसं तासा अंतर, दिवस ठीक आहे, वाढ ठीक आहे, बाकी सगळं फक्त टायमिंग व्यवस्थित नाहीये. मुलाची रास कोणती आहे? वृषभ आहे आणि कृतिका नक्षत्र आहे. आणि त्याच्या विवाहासाठीचा प्रयत्न चाललाय आपला? हो, बरेच दिवस. त्या विषयावरून कटकट चालली आहे का त्याचं काही प्रेम प्रकरण आहे म्हणून कटकट चालली? प्रेम प्रकरण नाही, काही नाही. अच्छा, त्या विषयावर तो प्रकार काहीच नाहीये, पण लग्नाला योग जमेच नाही होते आणि हे होतं. अच्छा. विवाहाच्या बाबतीत एकतर पत्रिकेमधला आडसर बघणं गरजेचं आहे. जसं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. जो माणूस वास्तुतज्ञ आहे त्याला ज्योतिषशास्त्राचं ज्ञान पाहिजे. कित्येकदा होतं कसं की त्या माणसाला असती 7.5 आणि वास्तूत आपण किती बदल केले तरी त्याच्या ग्रहांचे परिणाम त्याच्या जीवनावर होत असतात आणि अचानक त्याच्या जीवनामध्ये जी काही वाईट गोष्टी चालू होतात त्याच्यामध्ये तो अडकत जातो
आणि मग तो वास्तुतज्ञाला बोलवतो, वास्तू रिपेअर करून घेतो. म्हणजे तोडफोड नाही बरं का, बिना तोडफोड उपायांनी वास्तू बॅलन्स केली तरी पण कटकटी चालू राहतात. मग यासाठी ज्योतिषशास्त्राचा पण आधार घेणं गरजेचं आहे. या ताईंच्या प्रश्नामध्ये हेच आहे की त्या मुलाच्या विवाहामध्ये अडथळे येत आहेत, यामागे कारणीभूत त्याची पत्रिका आहे. त्याच्या पत्रिकेमध्ये असा कुठला ग्रह आहे की जो विवाहाला अडथळे आणतो? बरोबर. सप्तम स्थानामध्ये मंगळ शनी असेल, सप्तम स्थानामध्ये एखादा पापग्रह असेल तर अशा पद्धतीने विवाह ठरण्यामध्ये अडचणी येतात. यासाठी एक साधा सिंपल उपाय आहे. राधाकृष्णाचा एखादी तसबीर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही लावा. त्याचबरोबर त्याच्या मागं 3 मोराचे पंख, 3 मोराचे पीस, 3 मोराचे पीस त्याच्या मागं लांब लचक मोराचे पीस तोडून नाही, पूर्ण मोराचे पीस 3 त्या राधाकृष्णाच्या प्रतिमेमागं लावा. त्याशिवाय तुमच्या घरामध्ये एखादा क्रिस्टल बॉल टांगून ठेवा. हे केल्यानंतर त्यांना चांगला अनुभव येईल. आणि मागाशी जो मी उपाय सांगितलाय त्यांच्यावरनं, त्या मुलावरनं तुरटीचा एखादा खडा जो असतो तो उशाशी त्यांनी ठेवला त्या मुलाच्या, आणि महिन्यांनी तो जाळून टाकला किंवा वाहत्या पाण्यात सोडला तर त्याचाही चांगला अनुभव येईल. आणि मागाशी मी वाडाच्या पानाचा प्रयोग सांगितलाय, तर करून पाहायला काय हरकत नाही. बिनखर्चिक उपाय आहे. आणि निश्चित त्यांनी पण त्यांच्या मगाच्या आणि आत्ताच्या प्रश्निकेत एकच साम्य तू बघितलं का? वृषभ राशी आणि कृत्तिका. मी आता तुम्हाला म्हणणार होते की साधारण हे सेम परिस्थिती आहे आणि त्यांचा प्रश्नही सारखा होता की घरात कटकटी होत आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे जर बघितलं तर एकाच राशीला आता प्रॉब्लेम चालू आहे. वृषभ राशी आणि कृत्तिका नक्षत्राच्या मुलांच्या बाबतीत का होते किंवा मुलींच्या बाबतीतच का होते? मग याच्यावरती मग आता ज्योतिषशास्त्रीय अभ्यास, वास्तुशास्त्रीय अभ्यास यांचा संगम करून निष्कर्ष